नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती असणार आहे, समर करून इथं व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो. याच्यासाठी ही जी व्हॅकन्सी आहे समर मुंबईसाठी. ही जी व्हॅकन्सी असणार मित्रांनो, सोसायटी फॉर ॲप्लिकेशन मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर अँड रिसर्चसाठी. ओके. ही जी व्हॅकन्सी असणार आहे त्यासाठी तर ITI साठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. स्पेशल ITI अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी. ओके. इथं आपण 10वी-12वी उत्तीर्ण पाहिजे आणि आपलं ITI झालेलं पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. इथं इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यू तारीख तुम्हाला सगळं माहिती देणार. इंटरव्ह्यू कुठे होणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. स्टायपंड किती असणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही समरकडून व्हॅकन्सी असणार आहे सोसायटी फॉर ॲप्लिकेड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग आणि रिसर्चसाठी. ओके. IIT बी कॅम्पस पवई मुंबईला. ओके. याच्यामध्ये वर्किंग इंटरव्ह्यू असणार आहे. वॉकिंग इंटरव्ह्यू चालवण्यासाठी तर ITI अप्रेंटिसशिपसाठी व्हॅकन्सी असणार आहे 2025-26 साठी. ओके. आता इथे कंपनीबद्दल समरबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जसं की RF मायक्रोवेव्ह कंपनीबद्दल माहिती इथं दिलेली आहे. इथं अप्रेंटिसशिपसाठी तर भरती त्यांनी ते काढलेली आहे आता. आता जी जी भरती असणार आहे नवी समर करता ITI अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट असणार आहे 1 इयरचा. 1 वर्षासाठी इथं भरती असणार आहे समर करता पवई अँड नवी मुंबई करता कॅम्पसला. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन, व्हॅकन्सी, आपल्याला स्टायपंड दिलेलं आहे. याच्यामध्ये फिटर करता व्हॅकन्सी असणार आहे. ITI फिटरवाले अप्लाय करू शकता. 5 व्हॅकन्सी असणार आहे. ₹8,050 आपल्याला पगार असणार आहे. ओके. स्टायपंड. टर्नरसाठी व्हॅकन्सी असणार आहे इथं. ITI टर्नरवाले अप्लाय करू शकता. 2 पदं असणार आहेत. ₹8,050 पगार असणार आहे. मशिनिस्टसाठी व्हॅकन्सी असणार आहे. ITI मशिनिस्टवाले इथं अप्लाय करू शकता. 4 व्हॅकन्सी आहे. ₹8,050 आपल्याला इथं पगार आहे. ओके. ड्रस अ, ड ड्राफ्टमॅन मेकॅनिकलला व्हॅकन्सी असणार आहे. इथं ITI ड्राफ्टमॅन मेकॅनिकलला एक व्हॅकन्सी. ₹8,050 इथं पगार असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्टसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ITI इलेक्ट्रॉनिक्स मशीन्सवाले इथं अप्लाय करू शकता. मेकॅनिकवाले ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकवाले. ओके. याच्यासाठी ₹8,050 इथं पगार असणार. 16 व्हॅकन्सी बघायला मिळतात. आता याच्यात ICT, SM, आय आय IT, EMSMसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. ITI वाल्यांसाठी 2 व्हॅकन्सी ₹8,050 इथं पगार असणार आहे. आता मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये एक व्हॅकन्सी ₹8,050 पगार असणार आहे. कोपासाठी व्हॅकन्सी असणार आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम असिस्टंटला 9 व्हॅकन्सी तर ₹7,700 पगार असणार आहे. ओके. टोटल इथं 42 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो फिटर, टर्नर, मशिनिस्ट, ड्राफ्टमॅन, मेकॅनिकल ला इंटरव्ह्यू डेट असणार आहे. इथं दिलेली आहे इंटरव्ह्यू शेड्यूल. ओके. ट्रेड डेट आणि रिपोर्टिंग टाइम व्हेन्यू दिलेला आहे. 22 तारखेला यांचा इंटरव्ह्यू असणार आहे. फिटर, टर्नर, मशिनिस्ट आणि ड्राफ्टमॅन मेकॅनिकलचं. ओके. याची जर असणार 22 तारखेला 9 वाजेपासून सकाळी तर 10 पर्यंत आपल्याला तिथं पोहोचायचं आहे आणि आपल्याला ॲड्रेस असणार आहे इथं समर IIT बी कॅम्पस पवई मुंबईला. ओके. पवईला. त्यानंतर हे जे बाकीचे उरलेले आहे MRIC, इलेक्ट्रिशियन, कोपा आणि ICT, SMचे वाले 23 तारखेला असणार आहे. ॲड्रेस पण तुमचा आपल्या इथं सेम असणार आहे. ओके. तोच 9 ते 10 पर्यंत पोहोचायचं. समर कॅम्पस पवईला पोहोचवायचं आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकलला इथं 24/7/2025ला इंटरव्ह्यू असणार आहे. इथं पण 9 ते 10 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. समर IIT बी कॉम्प्लेक्स पवई मुंबईला इथं जायचं आहे आपल्याला. ओके. या तारखेला. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असणार ते आपण बघून घेऊया जनरल कंडक्शन. आता कॅन्डिडेटला इथं मिनिमम 55% पाहिजे 10वी-12वी मध्ये आणि SSC, SLC मध्ये. ओके. दोघी ठिकाणी पण 55% गुण पाहिजे आहे. त्यानंतर इथं अपेंडिशिप्स असणार आहे. अपेंडिशिप्स करता रूल अँड रेग्युलेशन असणार आहे. त्यासाठी कॅटेगरी वाईज जे असणार सर्टिफिकेशन वगैरे ते आपल्याला प्रोव्हाईड करायचे आहे. ओन्ली फक्त इथं कॅन्डिडेटला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. अप्रूव्हल घ्यायचं आहे नॅशनल अपेंडिशिप प्रमोशन्सकडून. ओके. आपल्याला इथं NAPHF साईडवरून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अपेंडिशिप ट्रेनिंगचं आणि आपल्या अपेंडिशिपसाठी फॉर्म भरून तिथे जायचं आहे. ओके. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रोसेसला इथं घेण्यात येईल. ऑटोमॅटिकली आपल्याला गॅरंटी सिलेक्शन आपलं असणार आहे. ओके. जे पण असणार आहे ते. त्यानंतर इथं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेशन आपल्याला द्यावं लागणार आहे गव्हर्नमेंटकडून. ओके. गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडून. ओके. जॉइनिंग अपेंडिशिपसाठी. नंतर अपेंडिशिप झाल्यानंतर इथं पेड समरसाठी इथं जो असणार आहे इथं 1 वर्षाकरता आपण इथं अपेंडिशिप्स घेणार आहोत. ओके. ITI पासवाल्यांसाठी तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके.
हॉस्टेल हॉस्टेल वगैरे इथं प्रोव्हाईड होणार नाहीये. आपल्याला इथं राहायची सोय आपल्याला स्वतः करायची आहे. आणि नो टी-ए-डी आपल्याला इथं काही नसणार आहे. ओके. पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. इंटरव्ह्यूच्या टायमाला. इंटरव्ह्यू जे असणार आहे नो टी-ए-डी-ए ॲप्लिकेबल कॉल फॉर इंटरव्ह्यू. ओके. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट आपल्याला जे लागणार आहे इंटरव्ह्यूसाठी ते आपण बघू शकतो 10वी-12वी मार्कशीट. त्याच्यानंतर इथं क्वालिफिकेशन एक्झाम क्वालिफाइंग एक्झामिनेशन सर्टिफिकेट पासिंगची क्वालिफाइंग एक्झाम मार्कशीट ऑल ऑल इयरचे डेट ऑफ प्रूफ सर्टिफिकेशन आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स नाहीतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेशन. ओके. पासपोर्ट साईज फोटोग्राफ 2 कास्ट सर्टिफिकेशन आणि आपलं जे पण कास्ट असेल त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं नोट वगैरे दिलेलं आहे. इथं आपल्याला आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट पण घ्यायचे व्हेरिफिकेशनसाठी आणि एक सेट त्याचा इथं झेरॉक्स कॉपी घ्यायचा आहे. ओके. सेम कॉपीचा. ओके. तर एक सेट सांगतो मी 2-3 सेटची झेरॉक्स मारूनच ठेवायची. ओके. त्याच्यानंतर इथं ऑफिस वगैरे इथं दिलेलं आहे. ऑफिसला इथं जायचं आहे. नियरेस्ट रेल्वे स्टेशन दिलेलं आहे. जसं की तुम्हाला इथं पोहोचण्यासाठी कामात पडेल. तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन असणार आहे विक्रोली आणि कांजूरमार्गवरून आपण तिथून जाऊ शकतो डायरेक्ट. ओके. नियरेस्ट स्टेशन कोणते त्यांच्या जवळचं पवईला जाण्यासाठी विक्रोली किंवा कांजूरमार्ग इथून आपण जाऊ शकतो. ओके. बेस्ट आपल्याला बसने काही जायचं असेल तर आपल्याला बेस्ट बसने जायचं असेल तर आपल्याला अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, विक्रोली, कांजूरमार्ग, आय-आय-टी गेटकडून आपण जाऊ शकतो. ओके. आणि तिथून आपल्याला जे ऑफिसचे असणार आहे 2 किलोमीटरला असणार आहे आय-आय-टी कॅम्पस मेन गेटला. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे इथं क्युरीजसाठी. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यानंतर इथं फोन नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कॉल पण करू शकता. ओके. तर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. इंटरव्ह्यू डेट तुमच्या समोर आहे. अशी पदं पदं तुम्हाला सांगितलेली पण आहे. ओके. तर आज आपल्याला काय करायचंय अपेंडिशिप्स करता इथं अप्लाय करून घ्यायचं एन-ए-टी-एचच्या वेबसाईटवरून. एन-ए-पी-एस, एन-ए-टी-एचची जी वेबसाईट आहे अपेंडिशिप्सची तिथं आता कोणी सांगितली त्यांनी एन-ए-पी-एचची तिथून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. आणि एन-ए-पी-एचच्या वेबसाईटवरून अप्लाय झाल्यानंतर तिथं आपली रजिस्ट्रेशन प्रिंटआउट काढायची आहे. तिथं घेऊन जायचे डॉक्युमेंट्स वगैरे आपले इंटरव्ह्यू दिवशी. ओके. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्र परिवाराबद्दल शेअर करायचं ज्यांना अपेंडिशिप्स करायचं असेल समरमध्ये चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त परिवारामध्ये शेअर करायचं आहे. जी पी-डी-एफ फाईल जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला देऊन देईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला Instagram आणि Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची पण लिंक तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि अप्लाय करण्याची जी एन-ई-पी-एचची वेबसाईट लिंक आहे ते पण तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि ऑफिशियल वेबसाईट समोरची लिंक पण तिथे देऊन देईल मित्रांनो. ओके. जेणेकरून तुम्हाला वेबसाईटवर पी-डी-एफ फाईल डाउनलोड करू शकता. ओके. तर जास्तीत जास्त मित्रपरिवाराबद्दल शेअर करा हा व्हिडिओ. चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ असेल लाईक करा. ओके. अशाच जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.